उन्हाळा सुरू झाला की गावाकडं केली जाणारी पहिली कामं म्हणजेच कुरवड्या असो किंवा सालपापड्या भातवड्या वगैरे म्हणतात तेच, आणि चटणी म्हणजेच लाल तिखट जी वर्षभरासाठी आपल्याला उपयोगी पडते. मग आज तेच करायला आम्ही इथं जमलेलो होतो. माझं काही जास्त नसतं, मी काय खात नाही, त्यामुळं मी थोडं थोडंच करते. मला नाही कोणाची गरज लागत, पण ज्यांना लागते त्यांच्या मदतीला आम्ही गेलेलो होतो. मग आम्ही इकडं चकल्या करून घेतल्या, बुवानं आणि वहिनींनी इकडं कुरवड्या तोपर्यंत घालून घेतल्या. गावाकडची गोष्ट ही म्हणजे एकमेकांना मदत करणं. आता माझं तर करायचं नव्हतं म्हणून मी गेलेलीच होती, तरी पण बुवासुद्धा त्यांच्या मदतीला आलेली. मग बुवा आलेली म्हणून त्या पण त्या बुवाच्या मदतीला आलेल्या. पहिल्या रेश्मा वहिनींच्या कुरवड्या वगैरे घालून मग बुवाच्या कुरवड्या घालायला आलो, म्हणजे सालपापड्या भातवड्या घालायला आलेलो शाबू तांदळाच्या. ते घालून झाले की मग इथं कोणाकोणाला शिजवलेले चिकाचं करपी आवडती. इथं बघा कसे सगळे खात बसलेले. मी तर कधी खाल्लं नाही, मला आवडतसुद्धा नाही, त्यामुळे मी काही नाही, पण ह्या तिघी खात बसलेल्या इथं. मी तिकडं जाऊन येऊस्तोपर्यंत मम्मीनं सगळी कामं उरकलेली, फक्त कपडे धुवायची होती. आणि मी जाऊन येऊस्तोपर्यंत हे बघा काय उद्योग वाढवून ठेवलेला मम्मीनं. खुर्ची तोडली, डबासुद्धा माझा चपवला. ह्या सगळ्यांचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते झुला. आता हे सगळं तर तुटलेलंच होतं, पण आता ही तरी तुटणार नाही तर तो गॅस तरी तुटणार आहे म्हणून ती इथं हसत होती. तिला म्हणलं काय तोडू नको, काय उद्योग करू नकोस, आता एवढं कर. हे सगळं चाललेलं सियासाठी. सियाला झुला बांधायचा होता घरात, त्यासाठीच आम्ही इथं जुगाड करत होती मम्मी. गॅलरीत सारखं लक्ष ठेवता येत नाही म्हणून ती म्हणली आपण घरात बांधूया, म्हणजे सारखं लक्ष राहील, म्हणजे घरातली कामं करत आम्ही. नाही तर मग तिला बसवून लाडूच बसले सगळ्यात आधी. मग तिला झोका वगैरे द्यायचं चालू होता. परी, श्रुती वगैरे तिच्याबरोबर खेळायला आलेल्या. दिवसभर मग थोडा वेळ आराम करून आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला मस्त असा चहा घेत गॅलरीत बसलेलो. आणि जेव्हापासून मम्मी आली आहे तेव्हापासून आमचा चहा तरी गॅलरीतच होतो. आणि खूप छान वाटतं गॅलरीत या टायमिंगला बसायला. जरा वेगळं वातावरण गावाकडचं थोडंसं अनुभवायला भेटतं.